फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 15वा दिवस. आज मंगळवार होता, उपवास होता. पण म्हटलं सगळ्यात पहिले आता चहा पिऊया, तरच पुढचे कामं होतील. म्हणून चहा प्यायला घेतली. मुलाची अंघोळ करायची होती, पण तो चहा बिस्किट खात होता. त्यापर्यंत म्हटलं थोडंसं असं डान्स करून घेऊया. आणि आज काय माहिती का, आज खूपच डान्स करायची इच्छा होत होती. आणि मग त्याची तयारी वगैरे केली आणि त्याला स्कूलला सोडून आली. मग घरी आल्यावर पण छान असे गाणे लावले आणि हा टेबल ना मी रोज पुसत असते, पण तो काही साफ होतच नाही आणि ते व्यवस्थित फडक्याने पुसायला मला जमत नाही, कारण की त्याच्यावर खूप वायरी आहेत. त्यानंतर मग दिवा वगैरे लावून घेतला आणि मग माझा उपवास असल्यामुळे मला साबुदाण्याची खीर बनवायची होती. म्हटलं चला या ब्लेंडरमध्ये बघूया कसं काजू बदाम बारीक होतात की नाही, पण ते इतके छान बारीक झाले ना, खूपच मस्त. मग कापण्यात वेळ गेला असता, त्यापेक्षा हे खूप छान वाटलं. मग पटकन रेसिपी शेअर करते. मस्त कढईमध्ये तूप टाकलं. आपलं जे तुमच्याकडे तूप आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं किसून टाकायचं, सुकं खोबरं, आणि त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट केलेली आहे काजू बदामची ती टाकायची. आणि मी हे साबुदाणे 2 तास तरी भिजत ठेवले होते. मस्त छान भिजले होते. मग त्याला छान फ्राय करून घेतलं. त्यामध्ये दूध टाकलं. तुम्हाला हवे तेवढं दूध टाका आणि त्यामध्ये साखर टाका. त्यानंतर बघा इकडे पण माझं हेच चालू होतं, डान्सच चालू होता बनवता. मग थोडंसं जायफळ किसून टाकलं. जायफळाने ना छान असं वास येतो आणि थोडीशी अशी वेलची पावडर टाकली आणि छान असे हे उकळी येईपर्यंत म्हटलं इकडे भांडे घासून घेऊया. बघा असं काही करायला गेली ना तर भांडे पण खूप पडतात. मग सगळे भांडे वगैरे धुवून घेतले, सगळे छान घासून धुवून घेतले. त्यापर्यंत तर मुलाची आणायची वेळ झाली. मग त्याला घेऊन आली आणि मग सगळ्यात पहिले तर साबुदाणे खायला बसली. मस्त छान मोबाईल बघत बघत साबुदाणे खाल्ले आणि खरंच सांगते ही खीर खूप टेस्टी होते. तुम्ही नक्की करून बघा. तर असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.